मुडींचा आढावा माझं गाव माझा जिल्हा। हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता भागात पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी, हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांचा आरोप। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, मागच्या तासाभरापासून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती। ऐन उन्हाळ्यात अशा घटना घडत असल्याने नागरिकांकडून संताप। यवतमाळमध्ये जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय। हनुमाननगर परिसरात पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी, नागरिकांचा संताप। हिंगोली शहरात 10 दिवसापासून पाणी टंचाई, तर दुसरीकडे हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लिकेज असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी, मात्र याकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष। अक्षय्य तृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्र हिंदोळा उत्सव संपन्न। झुल्यावरती जगदंबा विराजमान, तर अंबाबाईला आंब्याची आरास। हिंदोळा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। हिंगोली जिल्ह्यामध्ये 1,88,000 शिधापत्रिका धारकांची केवायसी शिल्लक, तर 4,07,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण। सराफा दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला भंडाऱ्यातून अटक। कारधा पोलीस ठाणा हद्दीमध्ये नाकाबंदी करून कारवाई। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 14,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथं नागरिकांनी चोराची धिंड काढत चोराला चोप दिला। चोरी करताना चोराला रंगेहात पकडून चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। माझगावमधील जीएसटी विभागाच्या इमारतीची दुरावस्था, महिला निरीक्षक जखमी। लोखंडी रॉड पडल्यानं पायाला जखम। शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपाताचा सल्ला, मात्र प्रशासन अजूनही याबाबतीत असंवेदनशील। दौंड तालुक्यातील दहिटणेमध्ये बिबट्यानं 11 महिन्याच्या मुलाला उचललं। दहिटणे येथील बापूजीबुवा वस्तीतील घटना, वनविभाग आणि पोलिसांकडून शोध सुरू। स्थानिकांमध्ये घबराट। अमरावतीतील वरुड तालुक्यातील फतेपूर इथं गुरांच्या गोठ्याला आग, आगीमध्ये 3 गायींचा मृत्यू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, आगीवर अग्निशमन दलाचं नियंत्रण। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांच्यात पुन्हा बिनसल्याची चर्चा। शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर सावंतांना पुन्हा स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण। शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नाशिकमधील सगळे प्रयोग रद्द। आयोजक गोपाळ पाटील यांनी अचानक माघार घेतल्यानं प्रयोग रद्द। छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंची घोषणा। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण। येत्या 11 मे रोजी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता। गायींना गुंगीचं औषध देऊन पळवून नेण्याचा प्रकार समोर। बीडच्या परळी शहरातली घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहूया। महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि महाराष्ट्राच्या रूपानं देशाला